गाईस कशा आहेत तुम्ही सर्व? मला तर वाटते मजेत असेल आणि न्यू ब्लॉग आलेला आहे एकविरेचा आणि आज आम्ही चाललो एकविरेला तर कंटिन्यू राहा कारण आज पालखीचा दिवस आहे आणि हा पालखीचा ब्लॉग बनवला मी खास चालले तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. मी आता निघलेलो CNG भरून आणि आता आम्ही डायरेक्ट थेट चाललो कारल्याला. पाऊस पडते बारीक बारीक, तुम्हाला दिसत की नाही ते ना माहिती. हा दिसला गाईस, दिसला टिपके टिपके दिसले गाईस, टिपके टिपके दिसले असतील तुम्हाला. तो पावसाचा आहे आणि आता आम्ही चाललोय एकविरा. आम्ही चौक सोडला, लडाल सुद्धा सोडलाय. हा मग गाईस पाऊस पडतोय, कसं उठवलंय बघा. पाऊस आहे आहे आणि एवढा भारी वास येते की असं वाटतं की इथली माती खाऊ सध्या. आणि इथून दीदी मला बोलतात की ना मी रोज माती खाते. काय बोललीस? काय काय आम्ही आगरी ये आणि काय तिथून आमचा आता घाट चालू होतोय. गाईज पाऊस चालू झालेला आहे, जास्तच पडायला लागला. मग अशी बोलून गेलो तुम्हाला बारीक बारीक पडते, आता तर जोरात. आणि त्यात मी आणि घाई खालून बघ, वाव पावडर लावलेली पडली नाही का धूळ सगळी. पाणी पडतं अंगावर. पावसात आम्ही कॉफीची मज्जा घेते. वॉटर जराशी मस्त बी कॉफीची मज्जा. बर्फ पडेल, गारा पडेल. सॉरी गाईस, चहा प्यायला या, कॉफी प्यायला या. मी खायला घेतलाय ह्याच्यासारखं लागतं, फक्त ह्याला ना जरा टेक्स्चरच पण ह्याला टेक्स्चर नाहीये. हा हे मस्त लागतं, मला हे वाले आवडतं त्याला. आम्ही कंबानीच्या आत आलेलो आणि आता आम्ही चाललोय दर्शन घ्यायला. गाईस कपडे असू दे गाईस तिकडे बघा ना गाईस. आताच मयूर नाईक भेटले, मी त्याच्यासोबत फोटो सुद्धा काढला आणि त्याला मी टॅग सुद्धा करीन आता सॉन्ग सोबत. आणि दुसरा आम्हाला अक्षय पाटील भेटला, दुसरा सिंगर, त्यासोबत पण फोटो काढीन आता. बघा तो गाडीत होता म्हणून मी बोलले की अरे तुझ्यासोबत फोटो काढायला. तो बोलताय पुढे या, बोलते फोटो काढू. हा नाही नॉर्मल रस्ता आहे. तलाव माहिती का समजून भाऊ? तलाव तलाव मध्ये नाही तो स्मशान. हा इथून हॅलो आम्ही कारल्याला पोहोचलेलो. न्यायचं देऊल चायला निघलो, म्हणजे काय बोलतात पायथ्याशी जायला निघलो. पूर्ण ब्लॉग बघा हा गाईज. आम्ही इथून चाललोय का फोकस हलकी. विजा चमकतायत बघा वर. डोल्यात पडलं पाणी. रस्ता आलो आता. अर्धा राहिलाय. कोणत्या पायथ्याशी पोचलेलो दर्शन घ्यायला आणि आपल्या आई माऊलीचं डोंगर बघू शकता.
पायथा मंदिरात आलो पण गर्दी बघा, मीच गर्दी वरती किती असेल हे समजून जा तुम्ही, किती गर्दी असेल तर. गर्दी बघा. काय इथे प्रसाद वाटप चालू आहे. आम्ही पायथ्याशी आलेलो आहोत मंदिराच्या. इथल्या याला दौला बोलतात आणि आम्ही चाललेलो आहोत, कारण वरती नाही गेलो कारण की खूप गर्दी होती. मला भरपूर सुंदर वाटतं आणि दरवर्षाप्रमाणे या वर्षी सुद्धा भरपूर जोशाने पालखी सोहळा चालू आहे आतमध्ये आणि त्याच्याच एक्साइटेड साठी मी सुद्धा आलोय आणि भरपूर सारी पब्लिक आली. हा त्याच्यामुळेच खास करून मला आमंत्रण आहे आणि त्याच्यासाठी मी आलोय. आणि दरवर्षीप्रमाणे आपट्या कोलीवाड्याची जी पालखी असते ना, त्या मान असतो ना, त्यावेळी काहीतरी जोश वेगळाच असतो, भरपूर जास्त. अच्छा, आपट्या आता भरपूर लांब पार्किंग वगैरे केली आहे, म्हणजे जे जे इथे येतात ना त्यांनी सगळ्यांनी सेफ प्रमाणे यावे, कारण की पब्लिकच एवढी तर हरवण्याची पण शक्यता भरपूर जास्त आहे. जाऊयात, भरपूर एन्जॉय करणार आहोत आपण. तर रात्रभर आहोत त्या फुल जोशाने असतात. तू चालली का आता? कधी आलेली? चालेल चालेल, बाय 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 बाय, थँक्यू. तर काका तुम्हाला कसं वाटतं असं, म्हणजे चैत्र महिन्यात पालखी आणि तुम्ही इथे ड्युटीवर लागलात? आम्हाला छान वाटतंय, भाविक येतात ते आनंद घेतात, आम्ही सुद्धा आनंद घेतो. तुम्ही दर्शन घेतलं? हो, दर्शन घेऊन आलोय आम्ही. अरे वा. तुम्ही अजून किती दिवस इथे, म्हणजे लाईक परवापर्यंत असेल ना? उद्या परवा आहे, 2 दिवसात 6 तारखेला 12 तास ड्युटी, 12 तास आराम असतो, 12 तास निवांत करायची. ठीक आहे, थँक्यू. The next day. पचका झाला, आलो आणि पालखी गेलेली आहे, घरी निघले. आता आम्ही पण जात आहोत दर्शनाला. चल दर्शनाला जाऊ, वरती दर्शनावरतीच बसली जाग तिकडं. आता आम्ही वरती जात आहोत, कंटिन्यू राहा. काका भेटलेत. गाईज काल दर्शन भेटलं म्हणून आता मी एकटी आली चालत आणि आता मला दर्शन भेटतंय वाटतं. मी धावत आली, मी थांबलो पण नाही कुठे, डायरेक्ट आलोय मी. आता कंटिन्यू राहा, बघा भेटला तर मी आईचं पण मंदिर दाखवतो तुम्हाला. धावत धावत आले आणि मी कंटिन्यू राहा. डायरेक्ट दर्शन, चढल्या चढल्या डायरेक्ट दर्शन. दर्शन वगैरे घेतलं आणि आता येऊन बसले जराशी. आणि एवढं भारी दर्शन झालं ना गाईस, कॅन यू बिलीव्ह. एवढं भारी म्हणजे असं की ना, आईच्या इथे जाऊन मला 2-3 मिनिटं असे उभे राहून आईला बघता आले. एवढं मनातून आनंद झाला ना, काय मी मला डायरेक्ट डोळ्यातून पाणी चाललं आईला बघून. म्हणजे बघा ना, काल आलो, काल दर्शन नाही भेटला. पालखीच्या इथे गेलो, पालखीला पण दर्शन नाही भेटलं आणि आईने इथे येऊन डायरेक्ट मला दर्शन दिला. कॅन यू बिलीव्ह गाईज. आणि मी 15 मिनिटात खालच्या पायथ्याशी वरपर्यंत चढले. 15 मिनिटात. 3:45ला काहीतरी चालू केलं तर 4 वाजता इथे चालू केलं तर 4:15ला मी वरती पोचले आणि आता दर्शन घेऊन मी बाहेर बसले. त्यामुळे म्हणजे आईने एवढं भारी दर्शन दिलं ना, कधीच हा दिवस सुद्धा मी विसरू नाही शकणार. अनेक पालखी आली, पालखी नाही बोलते ना, आईचं मुकुट आलेलं आहे. आणि आपल्या आईचं स्वर्ग सुखी इथं सगळा. गाईस इथे सगळं मी दुकान मांडलंय, कोणाला काय पाहिजे मला ऑर्डर द्या.
मी घरपोच डिलिव्हरी देते. इथून केला आणि काय बोलतात वेणी दिलेली चाफ्याची. तर दीदीला ॲलर्जी आहे थोडी चाफ्याची. थोडी नाही जास्त असते, शिंकाला लागते म्हणून मी ठेवली आतमध्ये. मी आता केला खाते, नूडल्स खाते. गाडी चालते आणि आम्ही नूडल्स खाते. मम्मी काय खाते? डोसा खाते. मम्मी डोसा खाते, आम्ही नूडल्स खाते. आपल्या आपटा कोलीवाडा मानाची पालखी निघलेली आहे घरी जायला. बघा गाईस, आजचं डेकोरेशन डॉल्फिनचा केलंय. थांब दादा. पालखीसाठी चॉकलेट घेतलेले. तिच्या पोरांना म्हणजे ते आलेत त्यांना चॉकलेट घेतलेले आहेत. गाईज आम्ही चॉकलेट घेतलेली आहेत. माझं पण बोलला गाईज आम्ही चॉकलेट घेतले पालखीच्या पोरांसाठी. ऍक्च्युली आमचा आहे ना प्लॅन ठरलं की नाही आधी म्हणजे आपला ज्या दिवशी पालखी निघणार होती ठरलेलं पण तेव्हा पॉसिबल नाही झालं. मग आता कारण की मॉर्निंगला दुकान नव्हती ओपन आणि तेच मग नक्की आता कुठं possible आपण करतो. ते आता इथे वागतो. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. दोन दे का घे, दोन घे. हॅपी बर्थडे. थँक्यू. दोनदा टाकायला तुम्हाला. आम्ही चॉकलेट दिलेली ती बघा ना इथंच गाईज भांडणं झालेली आहे चॉकलेटावरून. गाईज श्री बागसाई देवी देवस्थान ट्रस्ट खंडाळा. खंडाळा. आता आम्ही इथं आलोय वाघजाईला. आणि गाईज इथं आता आपटा कोलीवाड्याची मानाची पालखी सुद्धा येणार आहे. म्हणजे आम्हाला ती रस्त्यात भेटली, ती तुम्ही बघितलं असाल. आणि हिने अर्धा व्हिडिओ चालूच ठेवून गेली भाई. काय त्याने बोलवली तर हिने व्हिडिओ चालू ठेवली आणि अर्धी पण व्हिडिओ बनवली. ती सीटवर असंच फोन टाकला आणि मी नंतर जाऊन बघते तर ही व्हिडिओ चालूच आहे. काय बोलायचं काय तिला. कंटिन्यू राहायचं वाघजाई देवीच्या मंदिरात. आणि इथं आम्ही आता दर्शन घेतो. 2.5 मिनिटं ना. वाघजाईचा व्ह्यू बघा कसला भारी वाटतंय ना. एकच नंबर वाटते. आणि तिथून खूप सारे असे डोंगर दिसते तर बघायला भारी वाटते. दादाच्या पायाला सूत चढले गाईज. 5 दिवस लागोपाठ चालत. तिथून पण चालत आलास तू म्हणजे आता वर तिकडून आणि आता गाडीने. अच्छा मग अर्धे इथून येतात ना चालत. पालखी आता इथून डायरेक्ट आपल्यापर्यंत चालतच. इथपर्यंत फक्त चालत. तुझा खूप नाही. ते टेम्पो आलेले आहेत आपटा कोलीवाड्याचे आणि आता पालखी सुद्धा येईल वाघजाईला. गाईच पालखी आलेली आपट्याची. गेलतास? हो गेलतो. आता पालखीवरून चालत गेलतास? चालत थोडा गेलतो, नंतर परत गाडी घेऊन गेलो. मग कसं वाटलं? पालखीचं दर्शन झालं? पालखीचं दर्शन झाला, जाम भारी वाटला. एकदम मन भरून आलाय. एवढा भारी वाटला का आता दर्शन घेऊन आली. काल भेटला नाही म्हणून आज घेऊन आली. अच्छा. आरती चालू आहे.
मग आता कुठला दौरा आहे परत? आता घरी. आता घरी. आता कुठली दिंडी बिंडी काय का वारी बिरी? गाईज काकीनी साईड वा एप्रिल मध्ये आता कधी निघतात ते? गाईज त्या नाही येणार काका. गाईज काकीने इथे जेवण बनवायला घेतलंय गाडीमध्येच. सगळं सामान आणलंय काकीने, टाकी वगैरे. वरती बाल्कनी आहे. हा काका तुम्ही जेवायला कधी येणार? आता आईने पण परमिशन दिली तुम्हाला. आई घेऊन जाऊ ना आता काकांना मी जेवायला घेऊन जाऊ ना काका ना. आता जेवायला घेऊन जाऊ ना मी. हे काका आहेत. हेच ते काका. हेच ते काका. हेच काका ते रूप बदलतात बहुरूपी आणि काय बोलतात दर्शन घेतात. साईबाबा बापरे हे भारी आहे. गाईज आम्ही जेव्हा एकविरीला जात होतो तेव्हा पाऊस लागला, त्यामुळे कॅमेरा पाणी गेला का माहित नाही, बट मध्ये मध्ये सगळे व्हिडिओज ब्लर होत होते. आणि अजून एक गोष्ट, आम्ही जत्रेच्या दिवशी वस्ती करायचं ठरवला पण रूम भेटलेच नाही आम्हाला एकविरीला. सो आम्ही गेलो आळंदीचा आणि देऊचा प्लॅन केला आणि व्हिडिओ मी वेगळी अपलोड करणार आहे. नेक्स्ट डे आळंदीवरून आम्ही परत एकविरीला आलो. आळंदीवरून परत तोच कंटिन्यू ब्लॉग करायचा ठरवला एकविरीचा. बट झालं असं की नाही, मी ते कुर्ते घेतलेले होते 4 आणि ते काय बोलते मला टोचत होते गरमीमुळे. न्यू घेतलेले, मग ते मी काय बोलतात ते घातले नाही. मला कम्फर्टेबल वाटेल तोच मी घातला. गाईज मी व्हाईट आणि रेड कलरचा घातलेला, बट काय बोलतात त्याच्यावरती आईस्क्रीम खाता आईस्क्रीमच सांगली आहे नवरीचा धक्का लागून माझ्या. तर काय मी कपडे चेंज केले आणि तोच कंटिन्यू ब्लॉग करायचा ठरवला. आणि कोणी बोलू नका गाईज मला की मी आंघोळ नाही केली. मी आंघोळ केलेली पण परत तोच कुर्ता घातला. तर गाईज मी पहिले मयूरदादाला भेटली तेव्हा मी मयूरदादासोबत फोटो काढला आणि नंतर मला अक्षयदादा भेटला, मग त्याच्यासोबत सुद्धा फोटो काढला मी. अक्षयदादाची मी व्हिडिओ घेतली तेव्हाच मी ठरवलं की ना मयूरदादाची पण घेईन, पण मयूरदादाला वगैरे काही झाली ती वरती जायची कारण की पालखीवरती पोचलेलीच होती. आणि कोण कोण आले आणि अपूर्वाताई पण आली, पण तिच्यासोबत मला फोटो काढताच भेटलं नाही कारण की माझं एवढं लक्ष नव्हतं आणि पुढे जाऊन आम्हाला दर्शनसुद्धा घ्यायचं होतं, गर्दी होती म्हणून. मला खरं खूप प्राऊड फील होतं आपल्या आपटा कोलीवाड्याचं, कारण की इथून आपटा कोलीवाड्यात ते एकविरापर्यंत जाणं म्हणजे काय बोलतात खूप कठीण आहे काम ते. बट ते सगळीजण गेले चालत आणि तिथून निघताना आणि पोरांचं पण खूप, कारण की तिथून निघताना ते वाघजाईपर्यंत आईच्या माहेर घरापर्यंत ते तेवढं चालत येणं कठीण काम आहे. तर गाईज आम्ही वाघजाईला गेलो तेव्हा तिथे एक दादा झोपलेला होता म्हणजे, आणि मी त्याला जस्ट विचार केलो काय रे दादा काय झालं, तो असं का पडलं. तो बोलला काय नाही ग, बोलतो मी दमलोय एकदम. आणि त्याच्या पायाला काय बोलतात लागलेलं सुद्धा, तर त्याच्या पायाला सूज आणि काच घुसलेली, तर ती सुद्धा आम्हाला त्याने दाखवली. बट तो बोलतो की ना मला ह्याचं काय नाही वाटतं, ते मला एकविराईला भेटून समाधान भेटलंय. म्हणजे त्याच्या फेसवरती स्माईल होती, म्हणजे वेगळंच समाधान होता. गाईज एक सल्यूट आपल्या महाराष्ट्र पोलिसांना, कारण की ते त्यांची ड्युटी रिस्पॉन्सिबली पार पाडत होते. तर गाईज एक सेकंड, तर गाईज तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आई माऊलीचा उदो उदो.